खूप झालं आता. मी गायत्रीला सांगून टाकलंय की कॉम्पिटिशनच्या शेवटच्या दिवशी मी तुला प्रपोज करणार. काय? अगं तू जरा मंद आहेस का? अरे मी तुला सपोर्ट करते कार्तिक, तू मलाच काय मंद तू बोलतो? मला अगं हे अनु सी तू जे काय करतेस ना तू का करते अनु आय एक्सेप्ट दिस फॅक्ट की तू मला मदत करतेस. आय अप्रिशिएट इट. बट तू हा जो काय विचारांचा समुद्र तयार करतेस ना त्याच्यात बुडशील आणि मलाही घेऊन मरशील. असं काही होणार नाही कार्तिक. डोंट वरी. देख हम दोनों को अच्छी तरह से तैरना आता है, सो डोंट वरी. डोंट वरी. तू अनु प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तू करायला जाशील एक आणि काहीतरी भलतंच व्हायचं. मी अनुभव घेतला आता, मला माहितीये. कार्तिक बिलीव्ह मी. हे बघ तुला जे हवंय तेच होणार. ट्रस्ट मी. अनु आय डू ट्रस्ट यू बट तिचा माझ्यावरचा विश्वास उडाला तर मग काय करू मी, मला सांग. हे बघ कार्तिक असं काही होणार नाही. उलट ती तुझ्या आणखी जवळ येईल. कशी? हे बघ आता जर तिला असं वाटलं की तुला मिळवण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये ती एकटीच आहे तर ती हळूहळू तुझ्या जवळ येईल. म्हणजे तिला तुझी काही किंमतच राहणार नाही. राईट. पण जर तिला हे समजलं की मी तिची कॉम्पिटिटर आहे तर ती पटपट तुझ्या जवळ येईल. अगं इतके दिवस तिने माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाही आणि आता ती एकदम कशी काय माझ्या मागे धावेल? हेच तर तुम्हा मुलांना कळत नाही. काय? हे बघ कुठल्याही लव्ह स्टोरी मध्ये ना आधी मुलं मुलींच्या मागे जातात आणि मग हळूहळू मुलींना त्याची सवय होते. मग त्याच मुली त्या मुलांच्या मागे लागतात. समजलं? आणि आता तुझ्या लव्ह स्टोरी मध्ये ती तुझ्या जवळ येण्याचा प्रवास सुरू झालाय. सुरू झालाय म्हणते. गायत्रीचा फोन आहे. माझीच कृपा आहे. मगाशी मी तिला जी काही चावी दिली ना त्याचा परिणाम आहे हा. पण आता काय करू? आता उचल. बघत काय बसलं? उचल उचल. बोल. हॅलो गायत्री. हाय. बोल. काही काम होतं का? काही नाही, सहजच फोन केला. सहज फोन केला? दिवस बदलतायत. नाही ऍक्च्युली माझं काम होतं तुझ्याकडे. जे काही काम असेल ना ते झालंच म्हणून समज. बोल. ते हा बोल बोल. कॉस्ट्युम्स बद्दल बोलायचं होतं. कॉस्ट्युम्स? कसले कॉस्ट्युम? अरे आपण डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतोय आणि त्याचे कॉस्ट्युम्स तू डिझाईन करतोयस. विसरलास का? हो ऍक्च्युली तुझ्याशी बोलायला लागलो ना की मी सगळ्या गोष्टी विसरतो. बर आता विसरायच्या आत सांग की कॉस्ट्युम्स कधीपर्यंत येणार आहेत? तुला किमोने विचारायला सांगितलं का? हा म्हणजे तसं आमच्यात बोलणं झालं होतं. पण मी स्वतःहून विचारलं तर तू सांगणार नाहीयेस का मला? नाही सांगणार ना. असं काय करतेस? कॉस्ट्युम्स ग्रँड रिहर्सलच्या एक दिवस अगोदर तयार असतील. ओके. हा म्हणजे कॉस्ट्युम्स जर लवकर मिळाले तर खूप बरं होईल. ते कॉस्ट्युम्स घालून जर रिहर्सल झाली तर फायनल परफॉर्मन्स करताना ते कॅरी करणं खूप सोपं पडेल ना, म्हणून. एक्झॅक्टली. पण मी किमोला सांगितलंय की तोपर्यंत टाईट्स वर रिहर्सल करायला. आणि डोंट वरी अबाउट कॉस्ट्युम्स. तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. और कोई फरमाइश मॅडम? नाही काही नाही, बस एवढंच. ओके देन बाय. ऐक ना कार्तिक. हा बोल. कुठे आहेस तू आता? मी आता कॉलेजमध्ये आहे आणि घरी जायला निघतो का? हो. कार्तिक कार्तिक किती वेळ लावतो? चल ना लवकर. हॅलो. तुझ्या बरोबर कोणी आहे का? कोणी नाही, मी एकटाच होतो आता. मग मागून कोणी मैत्रीण तुला बोलावतीये का? अगं ते आता ती अनु जात. कार्तिक चल ना. आय एम सॉरी, मी तुम्हा दोघांना डिस्टर्ब केलं ना? नाही गायत्री ऍक्च्युली असं काही नाहीये. नाही इट्स ओके. आय एम सॉरी वन्स अगेन. नाही हॅलो. बाय. ओरड आता. मी काय झालं ओरडू? माझं काम झालं. अनु तू गेलीस. अनु. येस मूर्ख.
बिनडॉक बेअक्कल, तुझ्यामुळे तिने फोन ठेवला. अरे हो हो, हे बघ तिने आता जरी फोन ठेवला असला तरी ती रात्रभर तुझाच विचार करत बसेल. ओ. आणि ती जितका जास्त तुझा विचार करेल तितकी ती जास्त तुझ्यात गुंतत जाईल. आणि बाईसाहेब याच्या अगदी उलट घडलं तर तसं काही होणार नाही. नाही होणार नाही. हे बघ, जी मुलगी तू दुसऱ्या मुलीबरोबर आहे म्हणून फोन ठेवून देते, त्या मुलीच्या मनात नक्कीच तुझ्याविषयी काहीतरी आहे. आणि जोपर्यंत तिला इन्सिक्युअर वाटत नाही ना तोपर्यंत ती कधीच स्वतःहून तुझ्याकडे येणार नाही. सी अनु, आय अग्री, पण तू मदतीच्या नावाखाली हे असंच ताणत राहिली ना तर ती मला आयुष्यात कधी मिळणार नाही. कार्तिक, लव्ह स्टोरीचा रूल नंबर 1, ऑलवेज बी पॉझिटिव्ह. आय एम पॉझिटिव्ह. एनिवेज, आणखी एक म्हणजे या सगळ्या टायमिंगला खूप महत्व आहे. म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करते, सतत तुझ्या बरोबर असते, हा आपल्या दृष्टीने एक फुगा आहे. हा फुगा आपण अशा टायमिंगला फोडायचा की त्यावेळी गायत्री डायरेक्ट तुझ्या गळ्यात पडली पाहिजे.